नमस्कार, मी कडाजी येरोळे. आपण आज काय करणार आहोत? ऑप्शन बाईंग ॲट द मनी. ठीक आहे, विथ हेजिंग. ठीक आहे, आता कसं करायचं सांगतो. आपण बास्केट बनवू पहिलं. ठीक आहे, आपण बास्केटमध्ये काय केलं, 61,200चं कॉल बाय केलंय. त्याच्याच पुढचं 61,100चं आपण बाय केलंय, आणि त्याच्या खाली जे दोन आहेत, 62,200चं कॉल 1,000 खाली जाऊन त्याला आपण सेल केलंय. आणि पुढचं पण तसंच केलंय. 61,100 आहे तर 60,100 जाऊन खाली आपण त्याला सेल केलंय. हे आपली झाली सोमवारसाठीचं, आपण कॅरी फॉरवर्ड करतोय. ठीक आहे, आता इथं कळून झाली प्रॉफिट किती आहे आणि मॅक्झिमम लॉस किती आहे. प्रॉफिट किती आहे? 16,382. लॉस एवढा आहे. आपल्याला प्रॉफिट आणि लॉस माहिती झालं. ठीक आहे, आपण ह्याचं अनालिसिस करताना बघायचं की इथं इथं आपल्याला टार्गेट ठेवायचं की 2 ते 3% म्हणजे 2,500 ते 3,000 मध्ये आले की आपण हा काढून टाकायचा, कारण भरपूर झालेले. ठीक आहे, तिसरी गोष्ट, हे आपण जेव्हा घेणार आहे ना, कमीत कमी 8 दिवसाचा गॅप पाहिजे. मग निफ्टीमध्ये घ्या, सेन्सेक्समध्ये घ्या, बँक निफ्टीमध्ये घ्या. कारण काय होतं, कधी थोडा लॉस झाला तर एक दिवस थांबता येते, की मग आपलं टार्गेट झालं की आपण बाहेर निघतात. सर्वात ह्याचं गोष्ट चांगली आहे की याच्यात एडामाकडं काही नाही आहे. स्टॉप लॉस लावा, हे करा, काही नाही. आणि नवीनसाठी चांगला आहे शिकायसाठी, की किती हे आहे लॉस आणि किती. हे सगळे झिरो झाले तर एवढा लॉस होतो, पण तेवढा टाइम नाही निघायचा. आपण आपला ग्रीनमध्ये बनवायचं. 2-2.5 हजार निघाले की आपण बाहेर निघायचं. त्याच्यामुळे हे सर्वात बेस्ट आहे. लॉस नाही आणि काही टेन्शन नाही आहे. त्याच्यामुळे हा सर्वात एकदम बेस्ट. आता बघू, आज घेतलेला आहे, सोमवारी काय होतंय. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.